नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही बघणार आहेत की जानकी आटोकाट प्रयत्न करते स्वतःच्या नवऱ्याला आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा, पण ऐश्वर्या तेवढ्याच जोमाने प्रयत्न करते या दोघांना गुन्हेगार सिद्ध करण्याचा। आता बघूया पुढे काय काय यांचा तमाशा रंगतोय। सुरुवातीला सुमित्राबाई झोपेतनं खडबडून जाग्या झाल्यात, जानकी त्यांच्या समोर असते। आता उठल्या उठल्या त्या रडायला लागतात आणि त्या बऱ्यापैकी शुद्धीवर आलेल्या आहेत, म्हणजे आधी जे त्या करत होत्या ना वेड्यासारखं ते आता करत नाहीयेत। जानकी जवळ त्या त्यांचे इमोशन्स शेअर करतात की जानकी कसं होणार ग पुढे, हे सगळं असं काय होऊन बसलंय। जानकी म्हणते आई इतका विचार करू नका, तुमची औषधं घ्या। मग त्या म्हणतात अगं नको ग बाई, त्यात झोपेची गोळ्या असतील, मला नाही घ्यायच्यात, मला खूप त्रास होतो ग, असं वाटतं मी यांच्या मागे निघून गेले तर बरं होईल। मग जानकी म्हणते आई असं नका हो बोलू। सुमित्राबाई म्हणतात अगं जानकी, माझा ऋषिकेश असं कसं मारेल ग नानांना, त्याने कधी आयुष्यात एक मुंगी सुद्धा मारली नाही आणि माझ्या ऋषिकेशने नानांना मारलं, एवढा मोठा आरोप त्याच्यावर आहे, कसा विश्वास ठेवू मी या गोष्टीवर। मग जानकी म्हणते आई बघा, तुम्हीच प्रश्न विचारलात आणि तुम्हीच उत्तर दिलं, तुम्हाला विश्वास आहे की नाही हे असं करणार नाही। मग ती समजवते त्यांना की मलाही विश्वास आहे, मी माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला होता सायलीचा, मी तिथे चेक केलं गोडाऊनमध्ये जाऊन, आपले नाना जिवंत आहेत आई, फक्त आपल्याला त्यांना शोधायचं आहे। मग ती तो धागा दाखवते आणि त्यांना विश्वास देते की बघा आपले नाना जिवंत आहेत आणि ते सुरक्षित आहेत कुठेतरी, फक्त आपल्याला त्यांना शोधून काढायचं आहे। आई देवाने आता आपल्याला बळ द्यावं, आपण काहीही करून नानांना शोधूनच काढू, माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर, तुमच्या ऋषिकेशवर विश्वास आहे ना। मग सुमित्राबाई नेहमीप्रमाणे या दोघांवरच विश्वास दाखवतात, त्यामुळे ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप होतो ना। ऐश्वर्याच्या हातातनं हळूहळू तिचे असे राखून ठेवलेले गडी निसटून जात आहेत हे तिच्या लक्षात येतं, म्हणून ती एक मोठा प्लॅन खेळते, पण त्या प्लॅनमध्ये ती यशस्वी होईल का हे पुढे बघूयात। तर आता ऐश्वर्याने हे सगळं ऐकलंय, सुमित्राला जानकीने विश्वास दिलाय की नाना जिवंत आहे आणि सुमित्राबाईंना तिच्यावर विश्वास बसलाय हे ऐश्वर्याला कळलंय। ऐश्वर्या आता विचार करते नाही नाही नाही, आता गाफील राहून चालणार नाही, नानांना कुठे लपवलंय हे डॅडाला विचारते, असं म्हणून तिने त्या माणसाला फोन लावलाय ज्याने नानांना लपवायचं काम केलंय। तो माणूस म्हणतो ताई काळजी करू नका, आम्ही सेफ जागी लपवले त्या म्हाताऱ्याला। ऐश्वर्या विचारते कुठे, मग तो माणूस म्हणतो माणूस ना नेहमी गाफील राहतो एकाच ठिकाणी, सगळीकडे शोध घेतो स्वतःचं घर सोडून। तर आता ऐश्वर्याच्या लक्षात येतो तो क्लू, ती म्हणते काय तू नानांना इथेच लपवलंयस का आमच्या घरात। मग तो माणूस सांगतो हो तुमच्या आउट हाऊस मध्येच लपवलंय। आता खरं तर यावर ऐश्वर्याला टेन्शन यायला हवं होतं, पण ऐश्वर्या खुश होऊन म्हणते अरे वा मस्त काम केलंस तू, नक्कीच ही आयडिया माझ्या डॅडाची असणार आहे। तो माणूस म्हणतो त्यात विषय आहे का ताई। मग ऐश्वर्या म्हणते लक्ष ठेव, पण आता पुढचं सगळं मला अपडेट करत राहा। आता इथून पुढे हा जो सीन दाखवलाय ना तो काय आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात भारी सीन आहे, बाकी असंच दाखवलंय। तर ऐश्वर्या आता एकदम मनाशी बोलते बरं झालं बाबा काम झालं। सारंग येऊन म्हणतो मागून कसलं काम झालं तुमचं ऐश्वर्या। ऐश्वर्या घाबरते, तिला वाटतं सारंगने ऐकलं की काय आणि मग त्याला काहीतरी कारण सांगते, अहो काही नाही हो, तेच विचार करत होते मी की हे सौमित्र भाऊजी काही येऊन बरळतात आपलं, काही का सांगतात तुमच्या कानामध्ये, बरं जाऊ द्या सोडा तो विषय, मला झोप आली, आपण झोपूयात आता। आता सारंग ऐश्वर्याच्या बाजूला झोपावं म्हणून तिथे बसतो पलंगावर। ऐश्वर्या बडबडत असते बाई मी खूप थकले आज, कंटाळा आला एक्सेट्रा एक्सेट्रा। सारंगला ती बाजूला बघून म्हणते काय हो इथे कशाला बसलायत तुम्ही, तुमच्या जागेवर जाऊन झोपा ना। सारंग रोमॅन्टिक होऊन म्हणतो अहो आता इथेच झोपायचंय ना मला, काल तर इथेच झोपलो होतो मी रात्री। ऐश्वर्या आता शॉक्ड होते आणि म्हणते काय काल रात्री तुम्ही इथे झोपला होतात। सारंग चला काही नका सांगू, चला तुमच्या जागेवर जाऊन झोपा बरं। सारंग म्हणतो असं काय करता ऐश्वर्या, अहो काल रात्री तुम्हीच मला सांगितलं होतं ना की इथे झोपा म्हणून। ऐश्वर्या आता ते ऐकून सुन्न होते आणि म्हणते काय काल रात्री मी तुम्हाला म्हणाले इथे झोपा म्हणून, काय बोलताय सारंग, कळतंय का तुम्हाला। सारंग म्हणतो ऐश्वर्या असं काय करताय, अहो इतक्या लवकर का विसरता सगळ्या गोष्टी तुम्ही, आता आपण आपल्या नात्याला सुरुवात करूया ना, असं म्हणून तो तिचा हात धरतो। ऐश्वर्या त्याच्यावर वसकते आणि म्हणते काय डोकं बिकं खराब झालंय का तुमचं, जा उठा इथून, मरा तुमच्या जागेवर जाऊन। काय बोलते यार ही, तरी पण हा इतका तिच्या पुढे पुढे करतो, कमालच आहे ना। सारंगला आता जरा भीती वाटते ऐश्वर्याची। ऐश्वर्या म्हणते सांगितलं ना उठा इथून, आले मोठे इथे झोपणारे। आता सारंग विचार करतो ह्या अशा काय, काल अशा होत्या आणि आज अशा, यांना कालच्या मूडमध्ये आणायचं असेल तर यांना काय पुन्हा रोज रोज दारू पाजायची कमी, बापरे अवघडच दिसते हे प्रकरण। ऐश्वर्या ऐकते त्याचं पुटपुटणं आणि म्हणते काय बडबड करताय तिथे उभं राहून, झोप नाही आली आहे का तुम्हाला, सांगितलं ना तिकडे जाऊन झोपा म्हणून, काय बोलताय।
सारंग म्हणतो काही नाही काही नाही, ते जरा पाणी आणायचं राहिलं होतं ना, ते पाणी आणतो. ऐश्वर्या म्हणते जा ना मग लवकर खाली, आणा ना पाणी. वसवसच करते बाबा ही नवऱ्याला. एवढं कुठे असतं का प्रेक्षकांनो, काही दाखवतात मालिकेमध्ये. सारंग म्हणतो हो 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 जातो जातो, आणतो हा पाणी आणतो. ऐश्वर्या सारंग खाली गेल्यावर विचार करते, याला ना जरा जरब बसायला हवी, हा जरा जास्तीच उडतोय आजकाल. डिफेक्टिव्ह पीस कुठला, म्हणे माझ्या बाजूला झोपणारे हा, याला ना एखाद दिवशी बैलाच्या खालीच चिरडते, असा बैल सोडते ना याच्या अंगावर, पुन्हा हिम्मत करणार नाही माझ्याजवळ येण्याची. पण आता पुढे काय करू, या गोष्टीचा विचार ऐश्वर्याला त्रास देतोय आणि ती विचार करते, ऐश्वर्या रात्र वैऱ्याची आहे, तुला आता खूप अलर्ट राहावं लागणार आहे. त्यातून नाना आउट हाऊसमध्ये आहेत, म्हणजे मला लक्ष ठेवावंच लागेल. आता ऐश्वर्याने तिची प्लॅनिंग सुरू केली आहे, पण आता ऋषिकेश मात्र टेन्शनमध्ये तो रडत असतो. तर जानकी येते आणि या दोघांचा पुन्हा इमोशनल सीन दाखवलाय, बट डोंट वरी, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, पण बोर न करता. ऋषिकेश रडत असतो. मग जानकी त्याच्या जवळ येऊन विचारते त्याला, काय झालं ऋषिकेश, मला नाही सांगणार का, काय रडताय तुम्ही? मग ऋषिकेश म्हणतो, जानकी मला आता कंटाळा आलाय ग, माझीच माणसं माझ्यावर अविश्वास दाखवताय, मी काय करू ग या सगळ्या गोष्टींचं, मला समजत नाहीये. अगं इतक्या वेळेला माझ्यावर खुनाचा आरोप झालाय, असं वाटतंय की जावं जेलमध्ये आणि स्वतःला सरेंडर करावं. मी हरलोय ग जानकी, मी हरलोय. हे सगळं तो बरंच तिला सांगतो की शरीव माझ्यावर विश्वास ठेवत नाही, सारंग असा वागतो, सुमित्राबाई बोलतात वगैरे वगैरे, या गोष्टीमुळे तो हर्ट झालाय. त्यामुळे आता ही जानकी त्याला म्हणते, ऋषिकेश आता असं बोलायचं नाही. तो म्हणतो ना, हा ऋषिकेश हरलाय जानकी, हा ऋषिकेश हरलाय. मग जानकी त्याला मोटिवेट करते, हरायचं नाहीये ऋषिकेश तुम्हाला, हा ऋषिकेश कधीही हरत नसतो, तुम्हाला आता लढायचंय आणि तुम्हाला जिंकायचंय सुद्धा, पण नानांना शोधायचंय ऋषिकेश, हरून कसं चालेल आपल्याला. मग ऋषिकेश मोटिवेट होतो आणि म्हणतो, जानकी मी माझ्या नानांना ज्याने कोणी जिवंतपणे मारायचा प्रयत्न केला ना, त्या गुन्हेगाराला सोडणार नाहीये आता हा ऋषिकेश, आता बघच मी त्याला कसा शोधून काढतो ते. लगेच पुढच्या सीन मध्ये असं दाखवलंय की ऐश्वर्या ऋषिकेश जानकीच्या खोलीत येते आणि ऋषिकेशचा मोबाईल चोरायचा प्रयत्न करते. आल्या आल्या ती चेक करते की ऋषिकेश जानकी झोपलेत गाढ की नाही. तर जानकी ऋषिकेश झोपलेले असतात गाढ. हिला असं वाटतं दिवसभर CID गिरी करते ही जानकी आणि दमून थकून झोपून जाते, हिला काय जाग येणार आहे असा विचार करून तिने ऋषिकेशचा फोन ढापलाय. आता ऋषिकेशचा फोन ती का चोरायचा प्रयत्न करते हा प्रश्न मलाही पडला होता, त्याचं उत्तर थोड्याच वेळात तुम्हाला मिळणार आहे. आता जानकी जागी होते आणि ऐश्वर्याच्या साडीचा पदर धरते. ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते, जानकी तू जागी आहेस? जानकी म्हणते, काय चाललंय तुझं, कशाला आली आहेस आमच्या खोलीत आणि हातात काय आहे तुझ्या? ऐश्वर्या ते लपवत असते आणि म्हणते असते, काही नाहीये माझ्या हातात. जानकी म्हणते, मग ते काय आहे, दिसतंय ना मला तुझ्या हातात काहीतरी आहे. ऐश्वर्या हात दाखव तुझा, काय आहे तुझ्या हातात, कशाला आली आहेस माझ्या खोलीमध्ये एवढ्या रात्रीची? आता ऐश्वर्या घाबरून म्हणते, जानकी काही नाहीये, सोड मला, सोड. ऐश्वर्या आता घाबरते. जानकी तिचा हात धरते आणि म्हणते, ऐश्वर्या दाखव तुझ्या हातात काही आहे, नाहीतर सोडणार नाही तुझा हा हात तोडून तुझ्या हातात देईल, लक्षात ठेव. आता उगाच हा सीन लांबवला प्रेक्षकांनो, उगा रविवारचं गपचूप झोपायचं दिलं सोडून, तर उगाच हे एपिसोड वाढवत बसतात. काय गरज आहे बरं रविवारच्या या मालिका दाखवायची, बोर होते यार, रोज रोज काय एक दिवस तर शांतपणा हवा ना. तर ऐश्वर्याचा हा भास असतो प्रेक्षकांनो. तिला आता लगेच भीती वाटायला लागते, बापरे नको नको, ही जानकी जागी असली तर मला महागात पडायचं, जाऊ दे तो मोबाईल चुलीमध्ये, त्याचं बघेल नंतर काय करायचं ते, पण त्याआधी मला दुसऱ्या गोष्टीची सोय करावी लागणार आहे. आता असा विचार करते ती आणि तिच्या खोलीमध्ये झोपायला जात असते. तर तिला मोठ्याने हसायचा आवाज येतो कोणाचा तरी. ऐश्वर्या विचार करते, कोण जागंय, कोण हसतंय? तर एवढ्या रात्री सगळे झोपलेले असताना ओवी हातात फोन घेऊन कार्टून बघत असते बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे असं चित्र जरा कमीच घरांमध्ये दिसेल. बहुधा मुलं रात्री थकून झोपी जातात, पण ओवी चक्क मोबाईल घेऊन बसली आहे. ऐश्वर्या याच गोष्टीचा फायदा घेते आणि ओवीला जाऊन घाबरवते आणि म्हणते कशी, काय गो ओवी, काय करतेस तू इथे इतक्या रात्रीची? तुझ्या आईला माहितीये का तू मोबाईल घेऊन बसली हातामध्ये? आता ओवी आधीच ऐश्वर्याला घाबरते, त्याच्यातनं ती एवढी रात्रीची दिसल्यावर किती घाबरणार ती, विचार करा. आता ओवी म्हणते, काही नाही करते मी. ऐश्वर्या म्हणते, कोणाचा फोन आहे तुझ्या हातामध्ये? मग ती सांगते, माझ्या बाबाचा फोन आहे हा. मग ऐश्वर्या तिला तिच्या पद्धतीने घाबरवते. काय गो ओवी, तुझी आई तुला ओरडते ना फोन घेतल्यावर? तुझी आई म्हणते ना फोन नाही घ्यायचा, डोळे खराब होतात, असं तसं. सांगू का तुझ्या आईला? एवढ्या रात्रीची फोन हातात घेऊन बसली येते. आता ही ओवी घाबरते आणि म्हणते, नाही नाही माझ्या आईला नको सांगूस. मग जानकी म्हणते, मग तू फोन हातात घेऊन बसली आहेस का? तो फोन ठेवून दे बाजूला, नाही तर तुझ्या आईलाच सांगते, थांब, तू खूप फोन बघायला लागली आहेस ना आजकाल. असं ती काहीतरी घाबरवते तिला आणि मुद्दाम जानकीला आवाज द्यायचं नाटक करते. जानकी
आता लगेच ही ओवी घाबरते आणि म्हणते नाही 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 नाही, नको सांगू माझ्या आईला, मी चालले झोपायला. असं म्हणून ती आता तो फोन तिथे सोफ्यावरच ठेवून जाते आणि ऐश्वर्याच्या हातात आयतं खोलीत मिळतं असं म्हणायला हरकत नाहीये. आता ऐश्वर्या तो फोन तिथेच बघते आणि विचार करते, चला या ओवीने तर मला आयता वैता चान्सच दिलाय, माझ्या हातामध्ये गोल्डन चान्स आहे. आता ऐश्वर्या असं बरंच काहीतरी बरळते मनातल्या मनात तो फोन बघून आणि ठरवते की ऋषिकेश आणि जानकीला आता ट्रॅपमध्ये फसवायचं. आता तिने काय केलंय प्रेक्षकांनो, तो फोन आहे ना तो ऋषिकेशचा आहे. बरं हिला त्या फोनचं लॉक बरं सापडलं आणि सापडलं त्यातून तिने त्या ऋषिकेशच्या मोबाईलवरून फोन केलाय आणि कुठे फोन केलाय माहितीये का, वेडांच्या इस्पितळामध्ये म्हणजे मानसिक आरोग्य केंद्रामध्ये. तिथे तिने फोन केलाय आणि त्यांना सांगितलंय की सुमित्राबाईंना येऊन घेऊन जा म्हणून. सुमित्राबाई वेड्यासारखं वागतायत असं जानकी आणि ऋषिकेशला वाटतंय. हे ती भासवणार आहे आता घरच्यांना आणि ऋषिकेश जानकी कसे सुमित्राबाईच्या वाईटावर आहेत हे सुद्धा ती दाखवणार आहे. आता तिने मानसिक आरोग्यामध्ये फोन केलाय आणि आता मनाशीच ठरवते, ऋषिकेश जानकी बघा मी तुमची कशी वाट लावते ते. पहाटे पहाटे ऋषिकेश त्याचा फोन शोधायला लागतो. त्याचा फोन काही त्याला सापडेना म्हणून तो जानकीला आवाज देत असतो. जानकी तिथे येते आणि म्हणते, ऋषिकेश काय झालं, चहा घ्या बरं आधी. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं माझा फोन इथेच ठेवला होता, बघितलंस का तू. जानकी आता एका हाताने चहाचा कप देते त्याला आणि दुसऱ्या हाताने त्याचा मोबाईल देते आणि म्हणते, ऋषिकेश तुम्ही पण ना कुठेही ठेवता मोबाईल, बघितलं का चार्जिंग पण नाहीये मोबाईलला, 5% राहिली आहे चार्जिंग. आणि असं म्हणून तो मोबाईल चार्जिंगला लावते. ऋषिकेश म्हणतो, अगं सॉरी माझ्या लक्षातच नाही राहिलं बघ काल. आता जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश हल्ली ना तुम्ही लक्ष देत नाहीत, तुम्हाला माहिती आहे का, तुमचं लक्ष नसलं ना की ओवी हातामध्ये फोन घेते आणि फोन बघत बसते. तुम्हाला असं नाही वाटत का ऋषिकेश, आपलं जरा तिच्याकडे दुर्लक्ष होतंय. नाही म्हणजे तुम्ही ना तिला जरा ओरडत जा, मुलं अशीच करतात हो. आता जानकी असं बोलत असताना ऋषिकेश तिला इग्नोर करत असतो. जाऊ दे ना जानकी, नाही राहिलं माझ्या लक्षात, घेऊ दे ना, ओवीने फोन घेतला तर काय होतो. मग जानकी थोडंसं त्याला लाडिकपणे ओरडते, असं नसतं ऋषिकेश, मुलांच्या हातात फोन द्यायचा नाही, मुलं अशीच करतात. आता ती मुद्दाम तुम्हाला फोन मागते, का मागते तिला माहिती आहे, बाबा आपल्याला लगेच फोन देतात काही न विचारता. ती मला फोन मागत नाही कारण मी तिला 10 प्रश्न विचारते ना, फोन कशाला हवाय, का हवाय, आणि ती उत्तरं द्यायचा कंटाळा करते. मी तिला फोन घेऊच देत नाही. पण ऋषिकेश तुम्ही असा हलगर्जीपणा करू नका बरं, तिच्या हातात फोन देत जाऊ नका. अहो अशाने ती फोनमध्ये जास्ती वेळ घालवेल आणि आपल्याकडे म्हणजे आपलं तिच्याकडे लक्ष जाणार नाही ना, अशाने मुलं वाहवत जातात. मग ऋषिकेश तिला म्हणतो, हो जानकी तुझं बरोबर आहे, पण अगं काय झालंय ना हल्ली नाना घरी नाही आहेत, नाना होते तेव्हा तिला गोष्टी सांगायचे, तिचं मन रमायचं आणि आपलं तर अजिबात लक्षच नाहीये ग तिच्याकडे, आपण आपल्याच टेन्शनमध्ये आहोत. मला असं वाटलं की फोन घेतला तर थोडासा तिचा विरंगुळा होईल म्हणून मी तिला काही बोललो नाही, पण सॉरी ग जानकी. आता तो इतकं छान जेंटलली बोलतोय. लगेच जानकी म्हणते, तुम्ही का सॉरी म्हणताय ऋषिकेश, ॲक्च्युली मलाच कळलं नाही, खरंच आपलं तिच्याकडे दुर्लक्षच होतंय हो, माझ्या लक्षातच आलं नाही. आपण ना आता तिच्याकडे लक्ष देऊयात. मी आता अगदी पर्सनली तिच्याशी गप्पा मारेल आणि तिच्याशी जाऊन बोलेल. मला कळतंय नाना घरात असले ना की ती छान रमायची त्यांच्यासोबत. हल्ली आईंचं पण लक्ष नाही हो तिच्याकडे, आईसुद्धा टेन्शनमध्ये असतात. आता आपल्यालाच ओवीकडे लक्ष द्यावं लागेल, आपण दोघे मिळून तिच्याकडे लक्ष देऊ, काळजी करू नका. मग ऋषिकेश म्हणतो, बरं चल आपण निघूयात आता, आपल्याला ना सयाजीरावाच्या गोडाऊनला जायचंय. जानकी म्हणते, काय म्हणताय तुम्ही तिथे. मग ऋषिकेश म्हणतो, माझ्या डोक्यातनं एक प्लॅन आहे. आता तो प्लॅन तिने त्याला ऐकवलाय, सॉरी ऋषिकेशने जानकीला ऐकवलाय पण आपल्याला नाही ऐकवलाय, नुसतं त्या दोघांचे ओठ हलतायत असं दाखवलंय. मग जानकी ठरवते हा प्लॅन खूप चांगला आहे, चला आपण जाऊयात. बरं आत्ता तर म्हणली की ओवीकडे लक्ष देऊ आणि आता निघाली नवऱ्यासोबत, तर असो, नानांना शोधणं ही त्यांची प्रायोरिटी आहे ना बाबा, त्यामुळे चलता है. आता ऋषिकेश आणि जानकी गेलेत खाली गाडीमध्ये बसायला. इकडे ही शरू तिच्या नवऱ्याशी बोलत असते, विक्रांतशी. कालचा झालेला प्रसंग ती त्याच्याशी शेअर करते फोनवर आणि त्याला सांगते की काल जे काही बोलत होता ऋषिकेश दादा ते खरं आहे रे, मी आधी ना ऋषिकेश दादावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते, माझ्या आयुष्यात तो खूप मॅटर करत होता. काल तो जे काही बोलत होतात ना, माझा ऋषिकेश दादा जे काही काल मला सांगत होता त्यामुळे माझा ना त्याच्यावरती विश्वास बसायला लागलाय. अरे म्हणजे मला आता वाटतंय की तो खरं बोलतोय. आता ती असं बोलतच असते, तेवढ्यात ही ऐश्वर्या येते आरडाओरडा करत आणि म्हणते कशी, मला तर आजकाल कोणावर विश्वासच राहिला नाहीये, या घरात काय चाललंय काही कळत नाहीये. मग ही शरीर म्हणते, काय झालं ऐश्वर्या. मग लगेच ऐश्वर्या म्हणते, अहो ती जानकी बघा ना आपल्या आईंना औषधं गोळ्या देते, अहो आपल्या आईंना
ती वेळ समजतीये. आता मला सांगा शरुताई, तुम्ही एवढे एफर्ट घेतले, तुम्ही तिथे गेल्या, नानांची डेड बॉडी दाखवली आईंना, आई आपल्या शुद्धीवर आल्या की नाही, आता नॉर्मल वागताय ना? मला तर काही कळतच नाहीये बाई. आता ही शरू म्हणते, मला पण काहीच कळत नाहीये ग ऐश्वर्या, कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर नाही. डोकं चालायचं बंद झालंय ग माझं. मुळातच ही सारंगची बहीण आहे, आता काय बोलणार पुढे. असो, तर आता ऐश्वर्या म्हणते, तुम्ही ना शरूवंश खूप भोळ्या आहात, अगदी आमच्या सारंगसारख्या. हिला ना मुद्दाम मॅन्युप्लेट करायचंय बरं का त्या शरयूला. काही करून शरयूने या ऋषिकेशवर विश्वास ठेवला नाही पाहिजे, हा हिचा मोटिव्ह आहे ऐश्वर्याचा. आता ती भडकवते शरयूला आणि म्हणते, तुमचं कसं आहे शरयूवंश, आमच्या ह्यांच्यासारखं आहे सारंगसारखं. तुम्ही पटकन विश्वास ठेवता बाई कोणावरही, पण समोरचा माणूस त्या लायकीचा पाहिजे ना. आता ती जानकी, ती बघा कशी गोड गोड बोलते आपल्या आईंशी आणि आईंना बरोबर भुलवते. हो, मला तर बाई बघवलं जात नाही. आता मला सांगा, आधी कसं सगळं सारंगच्या नावावर होतं, ही जानकी मध्येच आली कागदपत्र घेऊन आणि सगळं काही ऋषिकेशच्या नावावर आहे असं सांगून गेली ना. आपल्या आई खूप भोळ्या आहेत, अगदी तुमच्यासारख्या. आईने या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवलाय. पण मला सांगा, हे सगळं जानकीला कुठे मिळालं? नाही म्हणजे जानकीला कसं काय माहिती होतं हे कागदपत्र वगैरे, प्रॉपर्टी ऋषिकेश भाऊजींच्या नावावर आहे? जानकीने हे सगळं आणलंय. बरं, जानकीच्या व्यतिरिक्त या सगळ्यांची माहिती कोणाला होती? नानाला आणि आपल्या आईंना, हो की नाही? आता ही शरयू म्हणते, हो ग ऐश्वर्या, तुझं बरोबर आहे. मग ऐश्वर्या म्हणते, नानांना माहित होतं ना हे सगळं, म्हणून नानांना यांनी बरोबर शितापीने गायब केलंय. आता कोणाला माहिती आहे सांगा बरं? मग शरयू म्हणते, आता आपल्या आईला माहिती आहे सगळं प्रॉपर्टी विषयी. त्यात आता ऐश्वर्या म्हणते, बरोबर, मग आता आईनं सुद्धा हे बरोबर डोळ्यासमोरून गायब करतील बघा. यांचा ना एक मोठा प्लॅन आहे. ती जानकी आपल्या आईना वेडं ठरवायला निघाली आहे. आता शरयू म्हणते, काय सांगतेस तू ऐश्वर्या? अगं कालपर्यंत तर ती आईला सपोर्ट करत होती ना, अशी कशी वेडं ठरवेल ती? ऐश्वर्या म्हणते, अहो मी काही खोटं बोलत नाहीये, बघा बाई तुम्ही तुमचा विचार करा. ती जानकी आईंना गोळ्या काय देते, मुद्दाम ती आईंना वेडं ठरवते. अहो तुम्हाला माहिती नाहीये, तिने वेड्यांच्या इस्पितळात फोन केलाय आपल्या आईंसाठी. आता असं बोलल्यावरती ही शरू म्हणते, अगो काय सांगतेस तू ऐश्वर्या, हे सगळं खरंय? म्हणजे दादा आणि वहिनी एवढा मोठा प्लॅन करताय? ऐश्वर्या म्हणते, तेच तर सांगते ना मी, या दोघांना काही करून ही प्रॉपर्टी सगळी स्वतःकडे घ्यायची आहे. बघा शरयूवंश, मी काही तुम्हाला सॉरी वगैरे म्हणणार नाहीये, कारण मला माहिती आहे हे सगळं जे आहे ना ते असं आहे. हे बघा तुम्ही विचार करा बाबा, एवढी मोठी इस्टेट आहे, त्यांच्या घशात त्यांना घालायची आहे, म्हणून त्यांनी नानांना गायब केलंय आणि आता आपल्या आईंना त्यांच्या डोळ्यासमोरून गायब करतील, म्हणजे त्यांच्या रस्त्यातला काटा मोकळा होईल ना. असंच काहीतरी ऐश्वर्या या शरयूला फितवते. बघा बाबा तुम्ही विचार करा, मी आपलं तुम्हाला सांगायचं काम केलंय. आता शरयू आहेच हलक्या कानाची, तिला लगेच या गोष्टीवर विश्वास बसतो. बरं, विश्वास बसू नये आणि बसावा यासाठी ऐश्वर्याने एक मोठी खेळी खेळली आहे. ती काय ते पुढे बघत राहा. आता शेवटचा सीन बघताय तुम्ही, पुढच्या प्रोमोमध्ये तुम्हाला ते दिसणार आहे. आता हा ऋषिकेश आणि जानकी दोघे गोडाऊनला चाललेत सयाजीच्या, तेव्हा तिथे सौमित्र येतो आणि म्हणतो, दादा तुम्ही सयाजीरावाच्या गोडाऊनला चाललात ना, माझ्यापासून लपवताय ना तुम्ही हे सगळं? आता ऋषिकेश म्हणतो, नाही रे सौमित्र, गैरसमज नको करून घेऊस. हे बघ, तू एक नावाजलेला वकील आहेस, उगीच माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम नको यायला म्हणून मी तुला काही सांगत नाहीये. सौमित्र म्हणतो, दादा असं काय करतोयस? अरे मी नावाजलेला वकील आहे म्हणतोयस ना तू, मग माझ्यावर विश्वास ठेव ना. अरे तू जर असं वेड्यासारखं वागलास, तू स्वतःहून काही करायचा प्रयत्न केलास, तर तो सयाजीराव तुला कुठल्याही प्लॅनमध्ये फसवू शकतो. तुला आठवतं ना, मागच्या वेळेला तू रागराग केलास, त्याच्यावर काडी उगारलीस, तर त्या काडीचा कसा त्याने फायदा केला आणि तुझे फिंगरप्रिंट्स त्याने वेपनवर घेतले. अरे दादा, कुठल्याही प्रॉब्लेममध्ये तू फसू शकतोस. माझं ऐक जरा, आता काहीही करणं धोक्याचं आहे. तू रागराग करतो, चिडचिड करतो, या गोष्टीचा फायदा सयाजीराव बरोबर उचलतो. माझं ऐक दादा, माझं ऐक. अरे आपण दोघं मिळून जाऊया तिथे गोडाऊनमध्ये. तुला काय करायची चौकशी, कसला तपास करायचा आहे तू मला सांग ना, मला विश्वासात घे. अरे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आता ऋषिकेश म्हणतो, नाही रे, असं गैरसमज करून घेऊ नकोस सौमित्र, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सौमित्र म्हणतो, आहे ना विश्वास? मग चल, तुला जिथे कुठे जायचं आहे ना तिथे मी येतो तुझ्यासोबत. हे बघ वहिनी, तू विचार कर, मी जे सांगतोय ते पटतंय ना तुला? जानकी वहिनी, सयाजीराव आता कुठल्याही गोष्टीचा स्वतःसाठी फायदा करून घेईल. त्याने नानांना लपवलंय हे आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला सिद्ध करायचंय आणि हे काम आपल्याला खूप काळजीपूर्वक करावं लागणार आहे. सौमित्र या दोघांना कन्व्हिन्स करतो की तुम्ही दोघं मला सगळं काही सांगत जा, असं लपवून ठेवू नका वगैरे वगैरे. जानकीला ते पटतंय. जानकी म्हणते, भाऊजी मी पण येते ना तुमच्या बरोबर. मग सौमित्र म्हणतो, नाही वहिनी, तुझी खरी गरज आता सध्या घरात आहे, तू घरीच थांब, घरी लक्ष दे. आणि
ऋषिकेश दादा तू आणि मी जाऊयात त्या सयाजीरावाच्या गोडाऊनमध्ये शोधूयात, मी तुझ्या सोबत असलो तर काळजी नसेल. जानकी म्हणते भाऊजी तुम्ही बरोबर बोलताय, तुम्ही दोघे जण जा, मी घरी थांबते. मग अशा पद्धतीने सौमित्र आणि ऋषिकेश दोघंही सयाजीरावाच्या गोडाऊनवर शोधण्यासाठी निघालेत. आता प्रेक्षकांनो, नाना जर तिथे आउट हाऊसमध्ये असले तर त्यांना खिडकीतून इकडून तिकडून कुठून तरी दिसतील ना, पण कुठून काही दिसलेलं नाही यांना. आता जानकी या दोघांना म्हणजे सांगते की तुम्ही जा, मी घरी थांबते. आता हे दोघं गेलेत गाडीत बसून. सौमित्र म्हणतो चल दादा आपण दोघं जाऊयात. निघालेत ते. आता हा ऋषिकेश गेल्या गेल्या तिकडनं ओवी येते तिचं दप्तर घेऊन आणि या जानकीला म्हणते काय ग आई, आज पण बाबा निघून गेले ना त्यांच्या कामाला. अगं मला त्यांच्यासोबत जायचं होतं शाळेमध्ये, बाबा आज सुद्धा मला न घेताच गेले. काय ग आई असं काय आहे. आता ही ओवी जरा त्रागा व्यक्त करते. मग ही जानकी म्हणते ओवी बेटा हे बघ चल, मी आहे ना घरी, मी येते ना तुझ्यासोबत, चल मी सोडते शाळेमध्ये. जानकीला वाटतं ओवीला वेळ द्यावा म्हणून ती गेली आता ओवीला शाळेत सोडवायला. पण याच गोष्टीचा फायदा आता ऐश्वर्याने घेतलाय. तर हा भाग त्यांनी संपवला इथे. पण जरा सुमित्राबाईंची प्रार्थना वगैरे दाखवली आहे त्यांनी शेवटच्या सीनमध्ये. सुमित्राबाई देवघरात बसलेल्या असतात आणि देवाला मागतात की देवा नाना जिवंत आहेत, माझ्या जानकीचा हा विश्वास खरा ठरू दे, तिला नानांना शोधण्यासाठी बळ दे आणि तिच्या पाठीशी राहा, असं त्या देवाजवळ प्रार्थना करतात. आणि इकडे ऐश्वर्या प्रार्थना करते की देवा आता तू माझ्या पाठीशी राहा, काही झालं तरी मला हे सगळं करण्यासाठी जरा ताकद दे. आता ऐश्वर्याने तिचं मागितलंय, आता सुमित्राबाईंनी त्यांचं मागितलंय आणि ऐश्वर्याची प्लॅनिंग प्लॉटिंग सुरू झालंय. पण नवल वाटतं ना प्रेक्षकांना, मालिकेमध्ये एक बाई एवढ्या लोकांना कशी काय गरागरा फिरू शकते. त्यातल्या त्यात विलन खूप जास्ती डोकेबाज दाखवतात आणि बाकीचे कॅरेक्टर जरा लूज दाखवतात. हे ना आता कुणीतरी थांबायला हवं. हे जरा अति आणि ओव्हरडोस होतोय या सगळ्याचा. त्यामुळे बघायला ना खरंच कंटाळवाण्या वाटतात मालिका. माझं एक प्रांजळ मत मी तुम्हाला सांगते, जर काही गोष्टी इंटरेस्टिंग करून दाखवल्या तर छान वाटतात, पण असं बोर दाखवलं की कसं तरीच होतं. आता ऐश्वर्या दरवेळेला भारी पडते जानकीवर असं त्यांनी दाखवलंय. ऐश्वर्या आता जानकी घरी नसताना मेंटल हॉस्पिटलमधून गाडी मागवते आणि सुमित्राबाईंना नेत असतात. तेव्हा जानकी अडवी जाते आणि म्हणते तुम्हाला कोणीही नेणार नाही आई. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय नाटकं करते का जानकी, तूच फोन केला होतास ना हॉस्पिटलमध्ये. आणि आता त्या हॉस्पिटलवाल्यांचा नंबर घेते आणि जानकीला ऋषिकेशचा नंबर दाखवते की बघ ऋषिकेशनेच कॉल केला होता. ऐश्वर्याला असं भासवायचंय की जानकी ऋषिकेश फक्त चांगलं वागायचं नाटक करतात आणि मागून या घरासाठी सगळं वाईट प्लॅन करतात. पण खरा प्लॅन करणारी मेजर जी आहे म्हणजे गुंडी ही तीच आहे ऐश्वर्याच, आणि दाखवते असं की ऋषिकेश जानकी करतात. पण बघूयात आता ऐश्वर्याचे हे प्लॅनिंग प्लॉटिंग कुठपर्यंत चालतात. आता पुढे काय होईल प्रेक्षकांनो, ऐश्वर्याचा खोटेपणा उघड होईल आणि नेमकी ही प्रेग्नेंट झालेली दाखवतील. बघा तुम्ही, माझा अंदाज खरा ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते कळवा मला. खोटेपणा कधी ना कधी उघड होतोच. तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा वाटला आज ऐकायला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज जाता जाता माझ्या मेहनतीसाठी एक लाईक करायला विसरू नका. आवडल्यास चॅनलही आवर्जून सबस्क्राईब करा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी भेटूयात उद्या. तोपर्यंत हॅपी संडे, टेक केअर, धन्यवाद.